नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. इथे आपण बघणार आहोत मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, मॉम्स लाईफ, फॅमिली आणि अशाच टाईपचे खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण मी इकडे व्हिडिओ टाकला की तो तुमच्यापर्यंत लगेच पोचेल. आणि कसे आहात सगळे? खुश ना? आपण खुश तरच आपली फॅमिली, आपल्यासोबतचे सगळे खुश राहू शकतो. त्यामुळं आपण खुश राहिलंच पाहिजे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. तर आज आपण बोलणार आहोत माझ्या स्किन केअर जर्नीबद्दल. काही दिवस आधी ना माझी स्किन इतकी खराब झाली होती ना की मला माझ्या चेहऱ्याला बघवतच नव्हतं. आरशात बघितलं ना की असं वाटायचं शी खूप खराब, म्हणजे पूर्ण माझा कॉन्फिडन्स लो होऊन जायचा. आधी ना मला खूप जास्त स्किनचे प्रॉब्लेम झाले होते. ॲक्ने, पिंपल्स, डार्क स्पॉट्स, त्याचसोबत माझी स्किन खूप जास्त डल झाली होती. आणि हे सगळं झालं होतं माझ्या प्रेग्नन्सीनंतर. खूप हार्मोनल इम्बॅलन्स होतं त्या दिवसामध्ये. खूप चेंजेस येतात, आपण खूप बिझी होतो अचानक आणि अख्खी लाईफ बदलून जाते त्या काही दिवसांमध्ये. त्यामुळं आपला चेहरा पण खूप डल होतो, आपल्या शरीरात पण खूप जास्त बदल होत असतात. आणि प्रेग्नन्सीनंतर तुम्हाला पण माहिती आहे स्किन हेल्थ सगळ्यावरतीच परिणाम होतो. पण हे स्किन प्रॉब्लेम काही दिवसांसाठी होते. हळूहळू आपण त्यातून चेंज केला पाहिजे, स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. सुरुवातीला मला अजिबात वेळ भेटत नव्हता. मी सगळं शिकत होते, बाळही शिकत होतं, त्यामुळं आणि मला माझ्याकडे वेळ द्यायला मिळतच नव्हता. त्यानंतर मी गावावरून आल्यानंतर इथे लगेच नाही, पण जवळपास आता मला महिना झाला मी स्किन केअर वगैरे फॉलो करते. त्यातून माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता खूप जास्त फरक पडला आहे. 100% नाही, पण 50% तरी फरक पडलेला आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे मी काय काय केलं ज्याने माझी स्किन इम्प्रूव्ह झाली, ज्याने माझे पिंपल्स कमी झाले. हे जे आहेत हे पिंपल्सचे डाग आहेत, तुम्ही बघू शकता. मला पिंपल आला की त्याचा डाग हा पडतोच. आय डोंट नो का, पण पिंपल आला म्हणजे डाग पडलाच असं समजून जायचं. आणि मी इकडचं क्लीन केलं की इकडे येतात, इकडे क्लीन केलं की इकडे येतात. म्हणून मी आता 100% स्किन केअर फॉलो करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला मी पाहण्यासाठी दाखवते. इथे मी एखादा व्हिडिओ टाकून देईन. मी इतक्या छान हेअर केअरचे व्हिडिओसाठी सिरीज चालू केली होती आणि हेअर केअरचा व्हिडिओ बनवायला घेतला होता. आणि मी छान अशी रेडी झाले, उभी राहिले. मेकअप नव्हताच केला मी, पण जे मी कॅमेऱ्यात माझा फेस बघितला, इतकं मला अनकॉन्फिडंट आणि इतकं म्हणजे माझा जेवढा पण कॉन्फिडन्स होता तेवढा सगळा लूज झाला. इतकं खराब वाटलं ना, मला परत व्हिडिओज बनवायची इच्छा नव्हती. खरं तर इतकी खराब स्किन झाली होती माझी, तुम्ही बघू शकता इथे. मग नंतर मी काय काय केलं, इथे आल्यानंतर मी हळूहळू स्किन केअर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. स्किन केअरचे छान असे प्रोडक्ट्स मागवले. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, हे दोन मी कंटिन्यू केले. फेस वॉश, रात्री झोपताना 100% चेहरा धुतलाच पाहिजे. चेहरा धुतला नाही की मला पिंपल येतोच. म्हणून रात्रीचं नाईट केअर, स्किन केअर पण मी केलं. मॉर्निंग आणि नाईट दोन्हींमधले मी स्किन केअर रुटीन फॉलो केलं होतं. आणि त्याचसोबत आतून पण काय छान खाता येईल ते मी बघितलं, सर्च केलं आणि त्यांनी माझं जे काय फरक पडला मला तो मी तुम्हाला सांगेन. आतून जे काय आपण खातो ना त्यात खूप जास्त फरक पडतो आपल्या चेहऱ्याला. भरपूर पाणी पिणं. आधी वाटायचं हे काही सांगतात, काहीही बोलतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आतून हायड्रेटेड ठेवतात, आतून आपल्याला कॉन्फिडन्स देतात की आपण केलंच पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. आपण सोशल मीडियावर बघतो ह्यांची स्किन किती छान चमकते, किती ग्लो करते, किती छान आहे, पण रिअलमध्ये असं काही नसतं. तुम्ही माझी स्किन बघू शकता अशी. इथे पोर्स आहेत, डार्क स्पॉट्स आहेत. मी काहीही मेकअप नाही आहे केला आज. फक्त आयब्रोज फिल केलेले आहेत जेणेकरून माझे आयब्रो दिसतील थोडेसे व्यवस्थित.
त्यानंतर फक्त लिप बाम लावलेला आहे आणि फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर एवढंच अप्लाय केलेलं आहे. तरी माझी स्किन कशी आहे, ही आपल्या सगळ्यांची नॉर्मल स्किन आहे. त्यानंतर हे डार्क स्पॉट आपण प्रयत्न करू घालवण्यासाठी, पण आपली एकदम इवन परफेक्ट बेस्ट स्किन झालीच पाहिजे असं कधीही होऊ शकत नाही. आणि जे आपण करू शकतो ते आपल्याकडून प्रयत्न करायचे आणि जे आहे जसं आहे तसं ॲक्सेप्ट करायला शिकायचं. कारण आपण सोशल मीडियावर बघतो, वाव तिची स्किन किती छान आहे, किती छान सुंदर दिसते, पण त्यांनी महागड्या ट्रीटमेंट्स केलेल्या असतात जे आपण अफोर्ड करू शकत नाही किंवा आपल्याला नसतो त्यात इंटरेस्ट. तर आपण घरच्या घरी खूप छान काही होम रेमेडीज करून सुद्धा आपण क्लीन चेहरा करू शकतो. तुम्ही बघू शकता, हा माझं पूर्ण बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. हे स्पॉट्स बऱ्यापैकी खूप फेंट व्हायला लागलेले आहेत. हे पण खूप जास्त डार्क होते, आता ह्याचे पण फेंट झालेले आहेत. तर असे घरच्या घरी तुम्ही काही करू शकताय. आठवड्यातून 2दा डिटॅन किंवा मास्क लावू शकता. ह्याने सुद्धा तुमची स्किन खूप छान होईल. अजूनही माझी स्किन परफेक्ट नाही, पण मी खुश आहे जशी आहे, कारण ही नॅचरल प्रोसेस आहे जी की वेळ घेते. आणि मी अजूनही शिकते, स्वतः प्रोडक्ट ट्राय करते किंवा स्वतःवरती घरगुती उपाय सगळ्यात जास्त मी ट्राय करत असते. तर तुम्ही पण तुमची पण स्किन खराब झाली असेल तर नाराज होऊ नका. घरगुती उपाय ट्राय करा किंवा एखाद्या छान अशा डर्मॅटकडे जा. आणि घरगुती उपाय केल्यानंतर लगेच एका आठवड्यात 4 दिवसात रिझल्ट येत नाही. कोणतीही ट्रीटमेंट केली तरी त्याला वेळ लागतो. फक्त एक आठवडा नाही, मी जवळपास 1.5 महिना झाला स्किन केअर करते, तेव्हा कुठे माझा हा थोडासा चेंज झालेला आहे. अजून कंटिन्युटी ठेवली तर माझी स्किन खूप छान होईल. आणि अशीच तुम्ही पण कंटिन्युटी ठेवली, तुम्ही पण आपल्या चॅनलला कंटिन्यू फॉलो केलं तर नक्कीच आपण सगळे मिळून काहीतरी छान असं करू. ही होती माझी हॉनेस्ट स्किन केअर जर्नी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींना आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून, बाय बाय.